हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू एम-पी-एस-सी पॉइंट. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं की आपल्याला मंत्रालयात अधिकारी म्हणून रुजू व्हायचंय. एम-पी-एस-सी गट ब मधील सर्वात लोकप्रिय आणि मानाचं पद म्हणजेच ए-एस-ओ म्हणजेच असिस्टंट सेक्शन ऑफिसर. हे पद जे आहे ते कंबाईन ग्रुप बी मधून भरलं जातं. बऱ्याचदा आपल्या मनामध्ये विचार येतो की ए-एस-ओ ची नेमकी सॅलरी किती असते, आणि आता चर्चेमध्ये सध्या आहे की S14चं वेतन स्तर बदलून S16 झालेला आहे. मग आता ए-एस-ओला सुरुवातीला किती पगार मिळतो, तसेच त्याची इन हँड सॅलरी किती असते, हे आपण बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सी ए-एस-ओचा S16 या नवीन पे लेवलनुसार पगाराचा एक रुपयाचा हिशोब समजून घेणार आहोत. बेसिक पे असेल, अलाउन्सेस असतील, डिडक्शन्स असतील आणि दरवर्षी होणारी पगारवाढ असेल, जे की इयर बाय इयर इन्क्रीमेंट असते. या सर्वांचे सविस्तर गणित आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप चांगले इन्साइट्स तुम्हाला मिळतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, एम-पी-एस-सी ए-एस-ओ या पदाची वेतन श्रेणी आता S16 झालेली आहे. पे लेवल जे आहे ती S16 आहे आणि पे स्केल जे आहे मित्रांनो ते 44,900 ते 1,42,400 आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही ए-एस-ओ म्हणून सेवेत रुजू होता, तेव्हा तुमचा सुरुवातीचा बेसिक पे म्हणजे स्टार्टिंग बेसिक पे हा 44,900 आहे. पण हा तुमचा इन हँड पगार नसतो, हा फक्त बेसिक पे आहे. यावर शासनाकडून विविध भत्ते म्हणजेच अलाउन्सेस मिळतात, ज्यामुळे तुमचा एकूण पगार म्हणजे ग्रॉस सॅलरी खूप मोठा बनतो. आता आपण एक अलाउन्स समजून घेऊया. बघा, ए-एस-ओची पोस्टिंग जी आहे ती मुंबईतील मंत्रालयामध्ये असते. त्यामुळे मुंबईच्या म्हणजेच एक्स कॅटेगरी सिटीच्या हिशोबाने आपण हे गणित पाहूया. पगाराचे घटक जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. बेसिक पे असतं, त्यामध्ये महागाई भत्ता, एच-आर-ए, ट्रॅव्हलिंग अलाउन्स आणि मेडिकल किंवा स्पेशल अलाउन्स असतो आणि ग्रॉस सॅलरी तुमची बनत असते. बघा, आता बेसिक पे जे आहे ते S16चा सुरुवातीचा मूळ पगार तुमचा 44,900 आहे आणि 50% DA मिळत असतो. महागाई भत्ता तो 22,450 एवढा आहे. त्यानंतर मुंबईसाठी जो तुमचा एच-आर-ए आहे तो 27% आहे बेसिकच्या, त्यामुळे तो 12,123 रुपये. ट्रान्सपोर्ट अलाउन्स जो आहे तो 4,800 ते 5,400च्या दरम्यान असतो. त्यानंतर मेडिकल किंवा स्पेशल अलाउन्स जो आहे तो 1,000 ते 1,500 आपण मानूया. असा एकूण ग्रॉस पगार जो आहे मित्रांनो ए-एस-ओचा तो 85,276 ते 86,200 असा सर्व भत्ते मिळून एकूण पगार असतो. पण हा ग्रॉस पगार असतो. यात शासनाकडून काही डिडक्शन केले जातात आणि ते डिडक्शन असतात एन-पी-एस, प्रोफेशनल टॅक्स आणि इन्शुरन्स. एन-पी-एस जो असतो तो DAच्या साधारणतः 10% असतो, जो की 6,000 समथिंग येईल. आणि प्रोफेशनल टॅक्स 200 रुपये, फेब्रुवारीमध्ये हा 300 रुपये असतो. GIS किंवा इन्शुरन्स जो असतो तो 300 ते 500 रुपये असतो. म्हणजे एकूण अशी कपात जी आहे मित्रांनो ती 7,235 ते 7,400 एवढी होत असते. म्हणजे सर्व कपात वजा करून ए-एस-ओ पदावर रुजू झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात तुमच्या बँक खात्यात 77,500 ते 79,000 म्हणजे जवळपास 80,000 रुपये जमा होतात, जो की एक चांगला पगार आहे सुरुवातीला. आता सर्वात महत्त्वाचा भाग की दरवर्षी ए-एस-ओचा पगार कसा आणि किती वाढतो. बघा, शासकीय सेवेत पगारवाढ मुख्यत्वे 2 घटकांमुळे होते. पहिला घटक म्हणजेच वार्षिक वेतनवाढ, ज्याला ॲन्युअल इन्क्रिमेंट आपण म्हणतो. दरवर्षी 1 जुलै किंवा 1 जानेवारीला 3% बेसिक पे वाढतो. त्यानंतर महागाई भत्ता म्हणजेच डिअरनेस अलाउन्स हाईक ही वर्षातून 2दा होते, जानेवारी आणि जुलै. सरकार महागाई भत्ता वाढवते, सुमारे 3 ते 4% प्रत्येक वेळी हा वाढत असतो. चला आता आपण 5 वर्षाचं नवीन S16 नुसार गणित पाहूया. बघा, पहिलं वर्ष जे की तुमचं जॉईनिंगचं वर्ष असतं त्याला बेसिक पे तुमचा 44,900 असतो. ॲप्रॉक्स इन हँड सॅलरी तुम्हाला 78,000 रुपये महिना मिळत असतो. दुसरं वर्ष जे आहे मित्रांनो ते फर्स्ट इन्क्रीमेंट तुमची तुम्हाला बसते आणि बेसिक पे जे आहे ते 46,200 एवढं होत असतं. डिअरनेस अलाउन्स वाढीसह ॲप्रॉक्स इन हँड सॅलरी तुमची 84,000 रुपये महिना एवढी होत असते. त्यानंतर तिसरं वर्ष जेव्हा येतं तेव्हा बेसिक पे 47,600 होतं. या बेसिक पेवर सर्व इन्क्रीमेंट वाढून तुमची इन हँड सॅलरी जी आहे ती 90,000 पर्यंत जाते. चौथं वर्ष असेल तेव्हा थर्ड इन्क्रीमेंट तुम्हाला बसते आणि ती 49,000 तुमचं बेसिक पे बनवते. ॲप्रॉक्स इन हँड सॅलरी तुम्हाला 96,000 पर्यंत मिळू शकते. 5वं वर्ष जे आहे जिथे फोर्थ इन्क्रीमेंट तुम्हाला बसणार आहे तिथे 50,500
एवढं बेसिक पे असतं आणि अप्रॉक्स इन हँड सॅलरी तुम्हाला 1,02,000 ते 1,03,000 रुपये एवढा महिना मिळत असते. अवघ्या 4-5 वर्षात एएसओचा पगार 1,00,000च्या पार जातो. म्हणजेच कोणतीही पदोन्नती किंवा प्रमोशन न मिळता सुद्धा फक्त वार्षिक वाढीमुळे 5व्या वर्षातच तुम्हाला दरमहा पगार 1,00,000च्या पुढे जातो. फक्त वार्षिक इन्क्रिमेंटच नाही तर पदोन्नतीमुळे म्हणजेच प्रमोशनमुळे सुद्धा पगारामध्ये मोठी वाढ होते. S16 वरून बघा तुमचं प्रमोशन होत असतं. असिस्टंट सेक्शन ऑफिसर सुरुवातीला S16 पेमेंट असतं. त्यानंतर सेक्शन ऑफिसर म्हणजेच ESO कक्ष अधिकारी जे की एक गॅझेटेड पद आहे. त्यानंतर तुम्ही अंडर सेक्रेटरी बनता. त्यानंतर तुम्ही डेप्युटी सेक्रेटरी बनता. तर मित्रांनो, S16 पे लेवल लागू झाल्यामुळे ASO हे पद आर्थिकदृष्ट्या अधिक आकर्षक आणि सन्मानजनक बनले आहे. एक उत्तम पगार, मुंबईतील मंत्रालयात काम करण्याचा मान, पदोन्नतीची संधी आणि सामाजिक प्रतिष्ठा या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळतात. बघा, जर तुम्ही MPSC कंबाईन ग्रुप बी ची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला त्याचा सिलेबस अपलोड केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की तुम्हाला काय अभ्यास करावं लागतं. तुम्हाला MPSCच्या कुठल्या इतर पदाचा पगार जाणून घ्यायचा असेल तर तशी तुम्ही कमेंट करू शकता आणि जॉब प्रोफाईल देखील मी तुम्हाला सांगेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. Hate it when my doubts and my fears swell up like the ocean. It feels like I could drown in my tears. Everything's overflowing. Scared that I won't get it right, get it right. My nerves are working overtime, overtime. Tell myself to calm down and breathe. Step out of the shadows into the fire. Don't be afraid to go out on a wire. Live in the moment, turn it louder. This is what you're made for. You just gotta be